संदर्भातली पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये आता सायबर वॉर सुरू झालंय। भारतातील महत्त्वाच्या संकेतस्थळांवरती हल्ले झाल्यावर आता त्याला प्रत्युत्तर देत पाकिस्तानातील विविध सरकारी खाती, विद्यापीठ, फेडरल ब्युरो ऑफ रेव्हेन्यू, दस्तक हे वाहन परवाना पोर्टल हॅक झाल्याचा दावा केला जातोय। पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्यासाठी सायबर कमांडर नावाने प्रतिहल्ले करण्यात आले। या हॅकर्स गटाकडून पाकिस्तानातील 1500 संकेतस्थळ हॅक करण्यात आल्याचा दावा केला जातोय। पाकिस्तानी संकेतस्थळांवर हिंदुस्तान जिंदाबादचे संदेश अपलोड करण्यात आल्याची माहिती आहे। सूरज सावंत आपले प्रतिनिधी आपल्याला उत्तर देतील। सूरज, पाकिस्तान ज्या काही कुरापती करतोय त्याला भारत जशास तसं उत्तर देतोय। सायबर वॉर मध्ये आता भारताची कशी सरशी होताना दिसते? प्रज्ञा, नक्कीच आपण पाहिलं तर टीम इन्सेन्स नावाचा एक त्यांचा ऍप होता ज्याच्यावरनं जास्तीत जास्त हल्ले झालेले आहेत। हे हल्ले प्रामुख्याने इंडोनेशिया आणि इतर भागातनं झालेले आहेत, भारतावरती करण्यात आले होते। मात्र भारताकडनं देखील त्याला जशास तसं उत्तर देण्यात आलेलं आहे। ज्या पद्धतीने भारतामध्ये दहशतवाद्यांचा जो धुमाकूळ पाकिस्तान घालू इच्छित आहे त्याला जशास तसं उत्तर दिलं जात आहे। त्यानंतर आता सायबर वॉर हे देखील पाहायला मिळत आहे। जवळपास 1500 अधिक ठिकाणी भारताकडे सायबर हल्ले पाकिस्तानकडनं केले जात होते आणि त्यालाच भारताकडनं देखील सायबर कमांडर ज्या नावाने प्रतिहल्ले करण्यात आले। ज्या प्रतिहल्ल्यांमध्ये अनेक त्यांची जी संकेतस्थळं आहेत त्या संकेतस्थळावरती हिंदुस्तान जिंदाबादचे देखील त्या ठिकाणी स्लोगन्स हे झळकताना आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे एकूणच ज्या पद्धतीने तुम्ही प्रश्न कराल त्या पद्धतीने आता त्याला उत्तर देण्याची तयारी ही भारताकडनं दाखवली जात आहे। उद्यापासून आपण पाहतोय की सर्वच राज्यांमध्ये मॉकड्रिल केली जाणार आहे, युद्धाची तयारी देखील सुरू झालेली आहे। जवळपास या संपूर्ण गोष्टीमुळे पाकिस्तान कुठेतरी बिथरलेला आहे आणि त्यामुळेच अशा काहीतरी कुरापती पाकिस्तानकडनं केल्या जात आहेत। मात्र त्या देखील खपवून घेतल्या जाणार नाहीत। जशास तसं उत्तर प्रत्येक ठिकाणी हे पाकिस्तानला दिलं जाईल। त्यामुळे सायबर कमांडरच्या नावाखाली झालेले हल्ले जे आहेत ते मुलतान, पेशावर, फैसलाबाद, एटोटाबाद विद्यापीठे, त्याचबरोबर अनेक ठिकाणी दस्तक वाहन पोर्टल या ठिकाणी झालेले आहेत जे पाकिस्तानशी संबंधित आहेत आणि भारताकडनं हे हल्ले झाल्याचं देखील सांगितलं जात आहे। सायबर कमांडर हे त्याच्या माध्यमातून हे हल्ले करण्यात आलेले आहेत। प्रज्ञा, ठीक आहे सूरज, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। आणि यानंतर बुलेटिनमध्ये